हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा श्री जनार्दन असा पातांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की हरे नमः। श्री शुकोवाच तस्यासन विश्वरूपस्य श्रीरामस्य त्रीणि भारत सोमपीतं सुरापीत मन्नाद मिति शुश्रुम। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात ज्याप्रमाणे इंद्रानं विश्वरूपाचा वध केला, तो राक्षसांना आहुती देत होता। त्याला 3 तोंड होते, त्यापैकी एका तोंडाने तो सोमरस प्राशन करे, दुसऱ्या तोंडाने दारू मद्य प्राशन करे आणि तिसऱ्या तोंडाने तो अन्न खात होता। हे तिन्ही तोंड जेव्हा त्याचे उडवले तेव्हा त्यातून 3 पक्षी बाहेर पडले, एक कोकिळ, दुसरा चिमणा आणि तिसरं ससाणा। आणि त्याची ब्रह्महत्या 4 जणांनी घेतली, त्यामध्ये पृथ्वी, स्त्री, वृक्ष आणि जल या 4 घेतली। त्यांना त्यानुसार योग्य अशा पद्धतीचा वर देखील देण्यात आला आणि त्यानंतर मग मात्र या विश्वरूपाचे वडील अर्थात देवच होते ते त्वष्टा, ते 12 आदित्यापैकी एक आहे, देवच आहे। पण त्यांना इंद्राचा राग आला की इंद्राने माझ्या मुलाची हत्या केली आणि त्यांनी चाललेला यज्ञ पुन्हा इंद्रांनी सांगितलं की तुम्ही सुरू ठेवा। आता पहा, त्याच्या मुलाची हत्या झाली आणि तोच यज्ञ करू लागलेला आहे। आता त्याच्या मनामध्ये नेहमीच वाईट भावना असणारच, पण इंद्राच्या लक्षात नाही आलं। या त्वष्टा यज्ञ करू लागला आणि यज्ञ करत असताना इंद्र शत्रू विवर्धस्व लोकांना दिसण्यासाठी काय दिसलं की हे इंद्राला मारणाऱ्या नव्हे परंतु इंद्राच्या हातून मारला जाणारा असा राक्षस यातून निर्माण व्हावा आणि इंद्राचा जय व्हावा। इंद्र शत्रू विवर्धस्व माचिरम जहि विद्विषम, माचिरम ताबडतोब निर्माण व्हावा। विश्वरूपाच्या हत्येनंतर त्वष्ट्याने हा यज्ञ करायला सुरुवात केली आणि त्याने हवन केलं। आता हे हवन करताना असं लिहिलेलं आहे टीकाकारांनी, भाष्यकारांनी की मुद्दाम त्यांनी स्वरदोष केला। इंद्र शत्रू विवर्धस्व माचिरम जहि विद्विषम, यामध्ये टीकाकार असं म्हणतात की इंद्र शत्रू विवर्धस्वेती अत्र चेंद्र शत्रू पदस्याद उदात्तत्वात। या ठिकाणी उदात्त आणि अनुदात्त वेद मंत्र जे आहेत ते अत्यंत सूक्ष्मपणाने उच्चारावे लागतात, नाहीतर त्याचा अर्थाचा अनर्थ होतो। उदात्त, अनुदात्त, स्वरित आणि प्लुत असे 4 पद्धतीने उच्चार आहेत आणि या 4 पद्धतीच्या उच्चारामध्ये जर बदल झाला तर अर्थाचा अनर्थ होतो। ते म्हणतात इंद्र शत्रू विवर्धस्वेती अत्र चेंद्र शत्रू पदस्याद उदात्तत्वात बहुव्रीहौ प्रकृत्या। बहुव्रीही समास झाला, तो षष्ठी तत्पुरुष या ठिकाणी समास आणि बहुव्रीही समास असा समासात फरक पडला। हे इंद्राच्या शत्रू वाढ म्हणजे इंद्राचा शत्रू शब्दाचा अर्थ मारला, ज्याच्याकडून मारला जातो त्याला शत्रू म्हणतात। आता रावण शत्रू म्हणजे राम शत्रू म्हणजे रावण नाही होऊ शकत। शत्रुत्व दोघांमध्ये, पण शत्रू म्हणजे मारणारा। रावणाला मारणारा कोण तर राम। इंद्र शत्रू या ठिकाणी
इंद्र शत्रो विवर्धस्व असं म्हणायच्या ऐवजी त्यांनी इंद्र शत्रो विवर्धस्व असं म्हटलं. आता या त्वष्ट्याला स्वरात उदात्त अनुदात्त कळत नव्हतं असं नाही, तो मंत्रज्ञ होता, त्याला सगळं माहीत होतं आणि त्यांनी जाणीवपूर्वक ही चूक केली असं टीकाकारांनी म्हटलंय. ते म्हणतात अशा पद्धतीने उदात्तात्वाच्या मध्ये बहुव्रीही समास झाला आणि इंद्राचा शत्रू आणि इंद्र ज्याचा शत्रू आहे असा. तर इंद्र ज्याचा शत्रू आहे हा बहुव्रीही समास झाला आणि इंद्राचा शत्रू हा षष्ठी तत्पुरुष समास झाला. तेव्हा इंद्राचा शत्रू आणि इंद्र ज्याचा शत्रू आहे असा. इथे इंद्राचा आहे अशा पद्धतीने चुकीचे उच्चार झाले आणि त्यातून इंद्र एतेव तस्य शत्रुरभूत तदुक्तम श्रुत्या यदब्रवीत स्वान हेंद्र शत्रुर विवर्धस्वेति तस्मात् इंद्रस्य शत्रुर्भवेदिति तथाच शिक्षायां मंत्रोहीनः. फक्त एवढंच एक उदाहरण आहे वेदामध्ये सुद्धा किंवा सर्व वाङ्मयामध्ये. ते म्हणतात की मंत्रोहीन स्वरतो वर्णतो मिथ्या प्रयुक्तो न तमर्थमाह साग सवाग्वज्रो यजमानम. जर उच्चार चुकला तर ते मंत्रच यजमानावर उलटतात. वाग्वज्र, वाग्वज्र म्हणजे वाणी हेच वज्र, ते यजमानावर उलटतात आणि हिनस्ती यथेंद्र शत्रू स्वरतो पराधिपी. उदाहरण हेच दिले की ज्याप्रमाणे इंद्र शत्रू विवर्धस्व यामध्ये उदात्त अनुदात्ताचा फरक केला आणि भर दिला. साधं आपण दररोज सुद्धा साध्या गोष्टीवर त्याला ॲक्सेंट म्हणतो आपण, भर देणे. समजा आपण जर म्हटलं, एखाद्याला सांगितलं तू काल आला नाहीस, साधा शब्द. तू काल आला नाहीस म्हणजे तू काल म्हणला होतास येतो म्हणून तर आला नाहीस. तू काल आला नाहीस आणि तू काल आला नाहीस, तू काल आला नाहीस, बाकी सगळे आले फक्त तू नाही आला. आणि तू काल आला नाहीस, तू परवा दिवशी आलता पण काल नाही आला आणि आज आला. तेव्हा यामध्ये उच्चारात बदल झाले की अर्थात बदल होतो. ही साधी गोष्ट आहे. याप्रमाणे अशा पद्धतीने इंद्र शत्रो विवर्धस्व असं म्हटलं आणि त्यांनी माचिरम जही विद्विषम, ताबडतोब तू जन्माला ये अशा उच्चाराने एक प्रचंड महाभयंकर अशा प्रकारचा वीर पुरुष, आकाशाला त्याचं मस्तक होतं, जमिनीला त्याचे पाय होते, डोळे अत्यंत लाल अशा प्रकारचे होते, जणू अग्नीच बाहेर पडतोय. देदी पिमानी त्रिशिके शूलारूपी, एक मोठाचे मोठा त्यांनी शूल घेतलेला होता आणि ते हातामध्ये तो शूल घेऊन तो नाचू लागला. काय करू काय करू काय करू असं म्हणू लागला. त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या नाकामध्ये जणू काही एखादे गिरीकंदर आहेत असं वाटायला लागलं. ह्याचे नाक नाहीये, हे गिरीकंदरच आहे. त्याची जिव्हा लाय 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 करत होती, आकाशला डोकं टेकलेलं होतं. आणि या ठिकाणी वृत्र शब्द तिने वृत्र म्हणजे ज्यांनी सगळं व्यापून टाकलं, ज्यांनी सगळं व्याप्त केलं म्हणून वृत्र शब्द आला. तेव्हा वृत्र शब्दाने संपूर्ण भुवनत्रय व्यापून टाकलं. आणि काय करू म्हणून त्यांनी हात जोडले. याप्रमाणे तो जन्माला आल्याबरोबर ततही विस्मिता सर्वे, पाहिल्याबरोबर सगळे देव म्हणले चला पळा रे पळा म्हणले, आता आपल्याला मारायला जन्माला आलाय. आणि सगळे देव लपून बसले. सगळ्या देवांनी भगवंताची प्रार्थना केली. या ठिकाणी प्रार्थना जी केलेली त्याचं खूप विवरण केलेलं आहे त्यांनी. हे देवा, तुम्ही स्वयंभू आहात, तुम्ही सर्व जीवाची काळजी घेणारे आहात आणि आता आम्ही अडचणीत आलो आहोत, आमचं रक्षण करा असं म्हणून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने ज्या सहस्र भगवंताच्या सहस्रमुख असणारा जो भगवान आहे, ज्याला आपण
सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात या मंत्राने ब्रह्मदेवाने त्यांची प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्याबरोबर भगवान स्वतः प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की अहो या संपूर्ण वृत्रासुराने संपूर्ण जग खाऊन टाकायला तयारी दर्शवलेली आहे, संपूर्ण जग तो खाऊन टाकू लागलाय, तेव्हा आता आमचं रक्षण आपण करा. असं म्हणल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं तुम्ही एक काम करा, तुम्ही आता प्रीतोहम व सुरश्रेष्ठा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी माझीच आहे, तेव्हा आता तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आता हे इंद्रा तू एक काम कर, मघवन यातभद्रंबो दध्यंच मृषी सत्तमम. दध्यंग अर्थात हे दधीची ऋषी, त्याला दध्यंच मृषी सत्तमम, दध्यंच असंही म्हणतात, दध्यंच ऋषी असंही म्हणतात, दधीची ऋषी असंही म्हणतात. आणि त्यांच्याकडे तू जा, कारण त्यांच्याचकडे काय जायला सांगितलं तर हे दध्यंग ऋषी किंवा दध्यंग अश्विभ्याम असं वर्णन केलेलं आहे. हे जे होते हे अथर्ववेदाचे ज्ञाते होते आणि अथर्ववेदामध्ये जारण मारण उच्चाटन करण्याचे मंत्र आहेत. हा राक्षस कशातून जन्माला आलाय? जारण मारण उच्चाटातून जन्माला आलाय, म्हणजे वाईट हेतूने जन्माला आलाय. मग वाईट हेतूला वाईट हेतूने मारलं पाहिजे, म्हणून त्यांनी या ऋषीकडेच जायला सांगितलं. विद्याव्रत तपसारम गात्रम याचतमाचिरम सवा अधिगतो दध्यं अश्विभ्याम ब्रह्म निष्कलम. ज्यांना पूर्ण अथर्ववेदाचं ज्ञान आहे आणि अथर्ववेदाचं ज्ञान असल्यामुळं ज्यांना बरोबर यांच्यामध्ये ती क्षमता आहे. आता दुसरा अर्थ असा आहे की देवाने सगळे जे शस्त्र ठेवलेले होते त्या शस्त्राचं यांनी एकदा पाणी केलं आणि रात्री पिऊन टाकलं, म्हणून त्याच्या हाडामध्ये ती संपूर्ण शस्त्राची शक्ती आली. हेही ठीक आहे, परंतु खरं तात्पर्य असं आहे की हे मंत्रविद होते, अथर्ववेदाचे जाणकार होते आणि अथर्ववेदाच्या मंत्रांमध्ये जारण मारण उच्चाटनाला प्राधान्य असल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या इतरांनी निर्माण केलेल्या काही मूठ मारणे, कुठं काही भानामती, या सगळ्या ज्या कृष्ण अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, काळी जादू आपण त्याला म्हणतो, कृष्ण यजुर्वेद त्यातूनच निर्माण झाले. तेव्हा हा काळी ब्लॅक मॅजिक असे इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला. ही जी काळी जादू आहे, ब्लॅक मॅजिक आहे, त्यावर हा उपाय आहे अथर्ववेदामध्ये. म्हणून एका ब्लॅक मॅजिकनी जन्माला आलेल्या राक्षसाला दुसऱ्या ब्लॅक मॅजिकनेच मारण्याची शक्यता असते. त्यामुळं याला या कर्मविषयीचं ज्ञान आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जा. आणि अश्विनी कुमार हे एकदा यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं महाराज मला वेदाचा उपदेश करा, ब्रह्मविद्येचं ज्ञान द्या. तेव्हा ते म्हणाले नको रे. अश्विनी कुमाराला सांगितलं नको, मी तुम्हाला देणार नाही. म्हणे का? इंद्र मला म्हणाला की तुम्हाला देऊ नका, तुम्ही त्याचे पात्रतेचे नाही, तुम्ही देऊ नका. ते म्हणे इंद्राला कळणारच नाही. अश्विनी कुमार ते म्हणजे मी देवांचं वैद्य आहे, मला सगळं येतं, तुम्ही घोड्याच्या शिराने मला ज्ञान द्या, ब्रह्मविद्येचं ज्ञान घेतलं की मी तुमचं शिर कापून टाकतो, तुमचं पूर्वीचं शिर कायम राहील, तिथं मी लगेच उपचार करून टाकतो, सर्जरी करून टाकतो तुमची, काही काळजी करू नका. याप्रमाणे त्यांनी अश्वशिरा म्हणून त्याला अश्वशिरा असे नाव पडलं या दध्यंग किंवा दधीची ऋषींना, दध्यंग श्रवण. तेव्हा त्यांनी अश्विनी कुमारांना हे ज्ञान दिलं. आता याची नवमस्कंदामध्ये पुढे कथा आलेली आहे. जेव्हा आपण सुकन्या आख्यान पाहू तेव्हा आपण या ठिकाणी सांगू की सुकन्या आख्यानामध्ये जे ऋषी होते, ज्या ऋषींचं लग्न सुकन्येबरोबर झालं, त्या चवन महर्षींनी, कारण चवन महर्षींना तारुण्य प्राप्त करून दिलं या अश्विनी कुमारांनी, आणि मग चवन ऋषींनी सांगितलं की तुम्ही मला तारुण्य प्राप्त करून दिले, तर याचा मी तुम्हाला काय उपकार करू? ते म्हणले काही नाही, मला यज्ञामध्ये मला स्थान नाहीये, मला हे मिळत नाही, यज्ञामधला चरू मला मिळत नाही म्हणा, किंवा यज्ञामधला भाग मला मिळत नाही, तेव्हा मला यज्ञात भाग मिळाला पाहिजे. ते म्हणले ठीक आहे, आपण यज्ञ करायला लावू. त्यांनी राजाला सांगितलं यज्ञ कर. राजाने यज्ञ केला
आणि यज्ञ केल्यानंतर यांनी याला भाग दिल्याबरोबर इंद्र आला आणि इंद्राने सांगितलं याला देऊ नका. त्यांनी शस्त्र उगारलं तर या चबन ऋषीने आकाशातलं शस्त्र तसं, हातही अडकला, शस्त्रही अडकलं. स्टेटस को, जिथले तिथं थांब, जैसे थे. अरे म्हणले इंद्र, मग घाबरला, म्हणले महाराज चुकलं. ते म्हणले याला देतो का नाही भाग, म्हणले देतो. मग या ठिकाणी अश्विनी कुमारांना तेव्हापासून भाग मिळू लागला. असो, याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की अश्विनी कुमारांनी यांच्याकडून ब्रह्मविद्येचं ज्ञान घेतलं आणि हे दध्यंग श्रवण जे आहेत त्यांना अश्वशिरा असं म्हटलं. यांच्याकडे सगळे देव आले, म्हणले महाराज यद्वा अश्वशिरो नाम तयोरमृता व्यधात दध्यंगाथर्वण स्पष्टे. दध्यंगाथर्वण असं पूर्ण नाव आहे त्यांचं, दध्यंगाथर्वण. यांच्याकडे आले आणि हात जोडले, म्हणले महाराज म्हणजे काय, कुणीकडे आले सगळे देव तुमची, या या या, तुमचं स्वागत आहे. ते म्हणले अहो आम्हाला तुमची हाडं पाहिजेत. असं म्हणल्याबरोबर ते म्हणले हाडं कशासाठी पाहिजेत. आणि मग आता सुरुवातीला यांनी त्यांची परीक्षा घेतली बरं का. या अश्वशिराने दध्यंग श्रवणाने सुरुवातीला परीक्षा घेतली. ते म्हणले वा, हाडं पाहिजे म्हणजे मला मरावं लागेल. आणि माणसाला त्याचं जीवन तर प्यारं असतं. माणूस सहजासहजी काय मरायला तयार होतो का, नाही हो म्हणले. असं कुठं असतं का, तुम्ही माणसाला मारताल आणि तुमचं काम करताल. नाही म्हणले, माणसाला त्याचं जे जीवन आहे ते जास्त प्रिय आहे. आणि जी विष्णुनाम जीवानाम आत्मा प्रेषिता, जगणाऱ्याला, जिवंत असणाऱ्या माणसाला अहो जीवाशिवाय, आत्म्याशिवाय, आपल्या प्राणाशिवाय काही प्रिय आहे का? का उत्साह हेतु तुम दातुम, कोण द्यायला तयार होईल म्हणे, जीवन आपलं कोण द्यायला तयार होईल. हे घाबरले ना, म्हणजे बाबा आता काही खरं नाही, आपल्याला यांच्याकडून काही मिळत नाही. म्हणजे सुरुवातीला परीक्षा घेतली, सुरुवातीला काही मोठे प्रश्न विचारलेत. क उत्साह हेतु तुम दातुम भिक्षमाणाय विष्णवे, तुम्ही भिक्षा मागायला आलात, दान मागायला आलात, पण कोण आपले अभिष्ट वस्तू देईल. असं म्हटल्यावर देवानी पुन्हा नमस्कार केला. म्हणजे महाराज आम्हाला स्वार्थासाठी नाही पाहिजे, हा मुद्दा आहे. त्यांच्याकडून काढून घ्यायचं, जसा न्यायाधीश काढून घेतो ना तसं यांनी काढून घेतलं. तुम्हाला काय पाहिजे, कशासाठी. म्हणजे आम्हाला ननु स्वार्थपरो लोको, आम्हाला आमच्या स्वार्थासाठी हे तुमचं शरीर पाहिजे नाही, यातलं हाड पाहिजे नाहीत. मग परसंकटम, जगावर संकट आलंय. त्वाष्ट्र, हा जो त्वष्ट्याने यज्ञ करून जो राक्षस उत्पन्न केलाय तो सगळ्या जगाला खाऊ लागलाय आणि सगळ्या जगाचं अकल्याण होऊ शकतं. आणि म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी मागणी करायला आलोत. आणि पुण्यश्लोकेड्य कर्मणाम, तुम्ही जर आमचं काम केलं तर तुमची कीर्ती जगात पसरलं. अहो क्षणभर आयुष्य माणसाचं असतं, पण कीर्ती माणसाची कायम राहते. त्यामुळं हे जीवन क्षणभंगूर आहे. माणसाचं जीवन क्षणभंगूर आहे, पण माणसाने जर सत्कर्म केलं तर त्याला अमरता प्राप्त होते. ऋषी म्हणतात बाबा देवांनो तुम्ही बरोबर बोलता, मला देखील तुमचं म्हणणं मान्य आहे. धर्मव श्रोतु कामेन मे प्रचुदा होता. या ठिकाणी या दध्यंग श्रवण किंवा दधीची ऋषी यांची जी कथा आहे ती या दृष्टीने महत्वाची आहे की आपल्या भारतामध्ये आजच काही देहदानाची कल्पना निघाली नाहीये. कुणी नेत्रदान करतं, कुणी मेंदू देतं, कुणी अजून काही एखादी किडनीज देतं, दान चालू आहे. पण याही पूर्वी समग्र देहदान करण्याची कल्पना भारतीयांची होती, भारतीय ऋषीमुनींची होती. आणि या देहदानाने ते अमर झाले म्हणून त्यांची कथा आपल्याला या भागवतामध्ये सांगितलेली आहे. भारतीय तत्वज्ञान किती उच्च दर्जाचे आहे हे यातून आपल्याला दिसेल. धर्म वा श्रोतु कामेन, तुम्ही आम्हाला खरं सामाजिक धर्म सांगितला, योग्य सांगितलं आणि तुमची इच्छा मी टाळणार नाही. यो ध्रुवेण आत्मना नाथ, ते म्हणतात बरोबर आहे. अहो हा शरीर अध्रुव आहे, अध्रुव म्हणजे कायम टिकणारं नाहीये. आणि ज्या शरीराने धर्म होतो तो धर्म कायम टिकतो. शरीर टिकत नाही पण धर्म टिकतो. शरीर नष्ट होऊन जातं पण ज्या शरीराने धर्म केलाय तो धर्म टिकतो. म्हणून धर्म हा शाश्वत आहे, शरीर अशाश्वत आहे. पण अशाश्वत गोष्टीने आपल्याला शाश्वत साधता येतं.
अशाश्वत आहे, देह अशाश्वत आहे, बरोबर आहे. परंतु देहाने जर तुम्ही कर्म केलं तर ते कर्म तुम्हाला फलदायक ठरतं. इहते भूतदया सचुट स्थविरैरपि. आणि म्हणून ते म्हणतात यो भूत शोक हर्षाभ्या महात्मा शोषती. अहो, जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानतो तो खरा साधू. दुसऱ्याच्या दुःखे दुखावे आणि न देखवे डोळा ऐसा हा अकांत. परपीडे चित्त दुःखी होतो. परपीडा जेव्हा हरी किंवा हरिभक्त कोणाला म्हणायचं, प्रत्यक्ष हरीचा दास कोणाला म्हणायचं, हरिदास कोणाला म्हणायचं, तर जो दुसऱ्याची पीडा जाणतो, जो पीड पराये जाणे रे आपण म्हणतो ना, त्याला वैष्णव म्हणायचं. वैष्णव जन तो तेने कही आहे, जो पीड पराये जाणे रे. लोकांची पीडा जो जाणतो तो खऱ्या अर्थाने वैष्णव आहे, तो खरा भक्त आहे. आणि म्हणून अहो दैन्य मोह कष्टम पारिकिम क्षणभंगुरई ही. हा क्षणभंगुर देह शेवटी नष्टच होणार आहे. आणि म्हणून धर्माची ही व्यक्तिगत, धर्म हा व्यक्तिगत नसतो, धर्म हा सामाजिक असतो. व्यक्तिगत धर्म आपण पाळतो, पण जेव्हा समाजावर संकट येतं तेव्हा प्रत्येकाने आपला धर्म व्यक्तिगतता बाजूला सोडून समाजामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून कार्य केलं पाहिजे. हे सामाजिक कार्याचा आपल्याला ओनामा या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून जन्मोपकुर्याद स्वार्थ म्हणते ज्ञानी विग्रह ही. ते म्हणतात अहो, हा जो देह आहे जन्मोपकुर्याद स्वार्थ म्हणते, हा देह शेवटी कुत्रे आणि जे काही कोल्हे आहेत तेच खाणार आहेत. कोल्हे कुत्र यांचं भक्ष्य होणार आहे किंवा अग्नीचं भक्ष्य होणार आहे. त्यापेक्षा हा तुमच्या जर कामाला आला, समाजाच्या कामाला आला, तर खरोखर मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुक्त होईल. मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने अमरता प्राप्त होईल. मी हे बलिदान करायला तयार आहे, स्वार्थत्याग करायला तयार आहे. समाजासाठी मरण पत्करणं खऱ्या अर्थानं हे मरण नव्हे. आपण सावरकरांची कविता ऐकतो ना, तुझं साठी जनन ते, तेव्हा तुझ्यासाठी मरण ते जनन, आणि तुझं वीण जनन ते मरण. या ठिकाणी ही जी मरण आणि जनन संकल्पना आहे ती भारतीय आहे. या पद्धतीने ते म्हणतात आस्थितः परमं योगम नम देहम बुबुधे गतम अथेंद्रो वज्रमुद्यम निर्बुद्धम विश्वकर्मणा. घ्या म्हणे, मी समाधी लावतो, तुम्ही माझा या ठिकाणी हाड काढून घ्या. त्यांनी समाधी लावला आणि इंद्राने त्यांचे सगळे हाड त्यानंतर काढून घेतली. आता या वेळेला असं म्हणतात की यांचा एक मुलगा होता मुसल नावाचा, तो बाहेर गेला होता. त्याला आल्यानंतर कळलं की आपल्या वडिलांना देवाने ठार मारलं. आणि या वेळेला त्याची त्वचा गायीनं खाल्ली. कारण त्वचा कशी काय हे करणार, तेव्हा त्वचा खाण्यासाठी जे वरचं कातड आहे ते सोलून 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 गायीने काढलं आणि आतमधले हाड देवाने नेले. मग ही गाय आणि देव यांचा द्वेष त्यांनी सुरू केला त्यांच्यापासून, म्हणून मुसलापासून झाले ते मुसलमान, असं एक विवरण काही ग्रंथामध्ये विवरण करण्यात आलेले आहे. आणि दुसरा अर्थ असा, दुसरी गोष्ट अशी की या वेळेला याची पत्नी गर्भवती होती आणि पिप्पलादेन संस्तुता. त्यावेळेला त्या पत्नीला वाईट वाटलं. ती म्हणली आता माझ्या पोटात तर गर्भ आहे, काय करावं. तिने तो गर्भ झाडापाशी ठेवला पिंपळाजवळ आणि ती त्यांच्याबरोबर सती गेली. तो पिंपळाजवळ जो गर्भ राहिला तो पिप्पलाद, पिप्पळाने म्हणजे पिंपळ वृक्षाने त्याचं संरक्षण केलं म्हणून पिप्पलाद. आणि त्याला खूप दुःख सहन करावं लागलं. त्यावेळेला तो म्हणला मला जन्मतः जेवढं जन्माच्या आधीपासून मला हे दुःख का सहन करावं लागलं, मी तर अजून जन्माला आलो नव्हतो. मग कुणीतरी सांगितलं अरे तुला शनी होता, 7.5 होती. मग त्यावेळेला त्यांनी शनीला प्रार्थना केली की जोपर्यंत मुलांना काही कळत नाही तोपर्यंत त्यांना त्रास देऊ नको रे बाबा. त्याच्या बापाला त्रास दे पण त्याला नको त्रास देऊ. म्हणून पिप्पलादेन संस्तुता, पिप्पलाद नावाच्या ऋषीने त्या शनीची स्तुती केलेली आहे. असो, हा पिप्पलाद यांचाच पुत्र आहे. असो, त्याप्रमाणे मग यांचे हाड काढून नेले, त्याचं वज्र तयार केलं इंद्रानी. आणि वज्र केल्याबरोबर अथे इंद्रो वज्र मुद्दम्य, हे वज्र तयार केल्याबरोबर तो युद्धाला आला. वर्णन त्यांनी केलंय ज्याप्रमाणे त्रेतायुगामध्ये नर्मदा तटाकावर जसं युद्ध झालं त्याप्रमाणे हे युद्ध झालं. इकडे अष्टवसू
त्याप्रमाणे 12 आदित्य 11 रुद्र यांच्या बाजून सगळे लढायला होते, त्यांच्या बाजूने बाकीचे होते, ऋभुगण यांच्याकडून होते, देवाकडून त्यांच्याकडून राक्षस होते. आणि जे प्रचंड महायुद्ध झालं इंद्राचं, वज्र पाहिल्याबरोबर सगळे राक्षस तर पळायला लागले. पलायितम प्रेक्ष फलंच भग्नम, अरे चला पळा म्हणले, आता इंद्रापुढं आपलं काही टिकत नाही. ज्या वेळेला हा वृत्रासूर सगळं राक्षसांना म्हणू लागला, अरे राक्षसांनो काय पळू लागलात तुम्ही, काय घाबरू लागलात, मरणाला भीता का म्हणे, जातच ते मृत्यू ध्रुवयेव सर्वतः. अरे जन्माला आल्याबरोबर माणूस मरणारच आहे हे ठरलेलं आहे, तेव्हा तुम्ही मरणाला काय घाबरता, मरण कधीतरी येणारच आहे. जातच मृत्यू ध्रुव एष सर्वतः प्रतिक्रिया येसनचे कृप्ता. आणि 2 मार्ग आहेत. चांगल्या मृत्यू तर सगळ्यांनाच येणार आहो. गादीवर झोपलं म्हणजे काय मृत्यू येणार नाही काय, गादीवरही माणसाचा मृत्यू होतो. मग गादीवर मृत्यू होण्यापेक्षा युद्धामध्ये मृत्यू येणं, 2 मृत्यू उच्च मानलेत, एक तर युद्धातले मृत्यू आणि योग मार्गाने समाधी लावून प्राप्त केलेला मृत्यू. बहु संमता विह मृत्यू दुरापव या ब्रह्मसंधारणया जिता सोहू. ब्रह्माशी संधारणा करून केलेला मृत्यू आणि युद्धामध्ये असलेला मृत्यू दोन्ही समान आहेत. म्हणून शूरामी वंदिले म्हटले नाही. तेव्हा कलेवरम योगर तो विजय ह्यात, म्हणून तुम्ही घाबरू नका, मरणाला घेऊ नका, म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा उपदेश केला. चला मारा, ठोका, पिटा, या देवांना नष्ट करा. अग्रे तिष्ठत मात्र मे नचेत ग्राम्य सुखे स्पृहा. अहो तुम्ही ग्राम्य सुखाच्या नादी काय लागलात, तुम्ही केवळ बायका मुलं प्रपंच यांच्या नादी काय लागलात. चला देवाबरोबर युद्ध करा आणि आपल्याला जय मिळवून घ्या. ममर्द पद्भ्याम सुरसैन्य मातुरम. आणि जे हा प्रचंड महापुरुष होता, आकाशाला त्याचं डोकं जमिनीला पाय, भयानक ताकद होती त्याच्यामध्ये, त्याच्या पायाखाली सगळे देव चिरडू लागले. त्यांनी पाय टाकला की हजारो देव मरू लागले, हात मारल्याबरोबर देव मरू लागले, शस्त्र उगारल्याबरोबर सगळे घाबरू लागले. आणि आता असं वाटतं की आता कृतांतच आहे, हा प्रत्यक्ष मृत्यूच आहे आणि प्रलय काल जवळ आलाय की काय असं वाटू लागलं. आणि हे करता करता ऐरावतो वृत्र गदाभिमृष्टो, त्यांनी एक गदा मारल्याबरोबर ऐरावत सुद्धा माग 8 धनुष्य माग गेला. ऐरावतासह इंद्र माग गेला आणि रक्त ओकून ऐरावत मूर्छित पडला. सगळे देव म्हणला बाबा बाबा आता ऐरावत मूर्छित पडला, आता कसं व्हावं. आणि मग थोड्या वेळाने ऐरावत पुन्हा जागा झाला. इंद्राने पुन्हा शस्त्र हाती घेतलं आणि कृच्छ्रेणमच्छूर विभिन्न देह हातात यांनी शूल घेतला. इंद्राने वज्र घेतलं आणि तो इंद्राला म्हणतो, का रे इंद्रा, मला माहिती आहे रे तू मला मारणार आहेस, हे तर मला पक्क माहिती आहे. आणि तू काय मारतोस मला, हे सगळं तू त्या विष्णूचं ऐकून करायला लागलास, मला माहित आहे. तेनेव शत्रुम जही विष्णू यंत्रितो, विष्णूने सांगावं आणि तू करावं. विष्णूच्या डोक्यात मला फक्त भगवंताची भक्ती पाहिजे. अजात पक्ष ऐव मातरं खगा, दृष्टांत दिलाय, उदाहरण दिलंय. ज्याप्रमाणे पंख न फुटलेला जो पक्षी असतो, नुकताच अंड्यामध्ये असलेला पंख न फुटलेला, तो जसा आईची वाट पाहतो, पक्षिणीची वाट पाहतो, किंवा वासरू जसं गायीची वाट पाहतं, तसा मी देवाची वाट पाहतो. काय भाषा आहे, काय वापरणं आहे. म्हणजे त्याच्या
एवढा मोठा प्रचंड महाकाय असलेला हा पुरुष आहे, पण मनामध्ये भक्ती आहे. ते म्हणता अजात पक्षा इव मातरं खगाः स्तन्यम यथा वत्सतरा क्षुधार्ताः. मी क्षुधार्त आहे, भगवंताच्या प्रेमासाठी मी आसुसलेला आहे. जसा एखादा भुकेलेली बारीक असणारा पंख न फुटलेला पक्षी हा आपल्या आईची वाट पाहतो, पक्षिणीची वाट पाहतो, किंवा वत्स जसा गायीची वाट पाहतो, तसा मी वाट पाहतोय भगवंताची. प्रियम प्रिय विकुशतम विषण्णा. किंवा एखादी स्त्री ज्याप्रमाणे आपला पती जर परगावी गेलेला असेल तर त्याची जशी आतुरतेने वाट पाहते, तसा मी भगवंताची आतुरतेने वाट पाहतोय. संसार चक्रे भ्रमत स्वकर्मभिही कन्या सासुराची जाई मागे परतुनी पाहे. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी खजेवा. याच्यामधली जी आर्तता आहे ती यांच्या शब्दामध्ये व्यक्त झालेली आहे. आणि असं म्हणला आणि इंद्राच्या अंगावर धावून आला. इंद्रासह त्या ऐरावतासह इंद्राला त्यांनी गिळंकृत करून टाकलं. आणि मग मात्र हाहाकार झाला. सगळे म्हणजे बाबा बाबा, इंद्रही गेला, ऐरावतही गेला. या वेळेला इंद्रानी ऐरावत आणि इंद्र पोटात गेल्यानंतर आपल्या वज्राने त्याच्या पोटाचे सगळे आंतडे तोडायला सुरुवात केली. आणि सगळे आंतडे तोडत 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 1 वर्ष लागलं त्याला. 1 वर्ष तो आंतडे तोडत होता. त्यानंतर तो बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याचं वज्र खाली पडलेलं होतं. तेव्हा यांनी सांगितलं, अरे ते वज्र घे म्हणले. पडलेलं कसं घेऊ म्हणून, कारण तुला वज्राशिवाय पर्याय नाहीये. मी बाकीच्यानी मरणार नाही तुला माहिती आहे. तेव्हा तुला वाटेल की माझ्या हातातलं वज्र पडलं, आता घेऊ का नको, खाली पडलेलं शस्त्र घे घे, मी काही म्हणत नाही, घे. मला माहिती आहे इंद्रोन वज्रम गृहीते विलज्जित. इंद्र लाजला ते वज्र घ्यायला. ते म्हणतात लाजू नको, मला माहिती आहे इंद्रोन वज्रम जग्रहे विलज्जित च्युतम. तुझ्या हातातून खाली पडला ना, घे आणि मार, मला काही बिघडत नाही, मी तयार आहे समोर. असं म्हणून तो समोर आला. आणि ज्याप्रमाणे यथा दारुमयी नारी यथा यंत्रमृगो मृगा, ज्याप्रमाणे एखाद्या यंत्रमय असणाऱ्या बाहुली जशी असते किल्ली फिरवणारी, त्याप्रमाणे आपण भगवंताच्या हातातले बाहुलं आहोत. भगवान किल्ली फिरवतो. असं म्हणून तो इंद्राला म्हटला, तू देवाचा हात आहेस, म्हणून तुझ्याकडून मृत्यू आला म्हणजे मला मुक्ती प्राप्त होईल, कारण तू हात आहेस. आपण म्हणतो ना बलामध्ये सगळ्या इंद्र हा बलामध्ये राहतो. इंद्र हा बल रूपाने हस्त रूपाने राहत असतो. बाहुर इंद्र हा आपण म्हणतो ना, बाहूमध्ये इंद्र आहे. तुझा भगवंताचा बाहू आहेस तू, तेव्हा तुझ्या हाताने मृत्यू म्हणजे मला मुक्ती प्राप्त होईल. असं म्हणून इंद्राने त्याला ताबडतोब ठार मारलं. इंद्राने ठार मारल्याबरोबर निगरुणोपे सुरेंद्रेण नर्मा दुर्गतः. पर्वत होते, पर्वतांच्या प्रचंड रांगा होत्या. त्या रांगा तोडून वृत्र म्हणजे आवृत, सगळीकडं आवृत झालेलं होतं. बंदिस्त झाल्या होत्या नद्या, त्या मुक्त करण्याचं काम इंद्राने केलं. त्याला 1 वर्ष लागलं असं म्हटलं, किंवा काय जे लागला असेल कालावधी तो. तेव्हा हा वृत्रासूर म्हणजे एका अर्थाने नद्या मोकळ्या केल्या आणि मग ही गंगा नदी वगैरे ही वाहू लागल्या. अशा पद्धतीने सुद्धा एक वेगळा अर्थ सांगितला जातो. अशा पद्धतीने या वृत्रासुराचा वध झाला. वृत्रासुराचा वध झाल्यानंतर वृत्रासुरात, आता तो ब्राह्मणच होता ना, त्वष्ट्याने यज्ञ केला होता म्हणजे ब्राह्मणाने. मग हा ब्राह्मण
मंत्राने प्रगट झालेलं असल्यामुळं याची ब्रह्महत्या त्याच्या मागे लागली. ब्रह्महत्या मागे लागली तर हा मानस सरोवरामध्ये जाऊन लपला, एका कमल नालामध्ये लपला. ब्रह्महत्या पाण्यात येत नसती, पाण्याची भीती तिला असते, कारण शुद्ध आहे ना पाणी आणि ही अशुद्ध आहे. तो कमल नालात लपला. त्यावेळेला 1000 वर्ष तो तिथे होता. तेवढ्या काळामध्ये नहुष हा इंद्रपदाचा अधिकारी झाला. नहुष इंद्र झाला आणि इंद्र नहुष झाल्याबरोबर तो त्याला वाटायला लागलं, गर्व वाटायला लागला. 100 यज्ञ झाले असतील त्याचे, त्यामुळे त्याला इंद्रपद मिळालं. त्याला गर्व वाटू लागला. तो लोकांना म्हणू लागला, का हो, मी इंद्र वाटतो का नाही, मी इंद्र वाटतो का नाही, मी कसा वाटतो, आणि आता मी कायमच राहणार, 5 वर्ष कशातली, मी कायमच राहणार. म्हणून तो इंद्राचा द्वेष करू लागला. सगळे लोक म्हणू लागले, आता हा काय करावं, इंद्र तर तिकडे गेलाय, 1000 वर्ष झालेत. इंद्र तिकडं, त्यांनी देवाची स्तौत्य केलं, जपजाप्य केलं आणि त्या जपजाप्याने तो मुक्त झाला. त्या यज्ञ केला त्यांनी पुढे आणि तो मुक्त झाला. त्या दरम्यान 1000 वर्षाच्या काळात हा नहुष यांनी राज्य केलं. आणि एके दिवशी नहुषाला बाकीचे सगळे लोक म्हणू लागले की अहो, खरंय तुम्ही इंद्रासारखे दिसता, पण म्हणजे पण काय, अहो इंद्राच्या जवळ त्याची शची इंद्राणी त्याच्या बाजूला बसलेली असायची, तुमच्या बाजूला कुणीच नाहीये, डाव्या बाजूला. हा, मग काय करायचं म्हणले, शचीला बोलवून आणा. शचीला जर बोलावलं तर मग मात्र तुम्ही खरे इंद्र शोभताल. तो शचीला प्रार्थना करायला गेला. मग शचीने विचार केला की आता आपण काय करावं, हा आपल्याला अशा नाही तशा पद्धतीने घेऊन जाईल. तिने अट टाकली, महाराज मी तुमच्या राज्यासनावर बसायला तयार आहे, पण म्हणजे पण काय, काही नाही, ऋषी मुनी जे आहेत ना त्यांनी माझी पालखी वाहावी, म्हणजे तुम्हाला पालखीत बसून त्यांनी आणावं, तुमची पालखी त्यांनी वाहावी, तुम्ही त्यांच्या पालखीत बसून या, मग मी तुमच्या सोबत येते. म्हणले हरकत नाही. त्याला काय म्हणले, मोठमोठे ऋषी महर्षी या ठिकाणी सगळ्यांनी बोलावले. सगळेच होते, दुर्वास होते, अगस्त्य होते, त्याप्रमाणे मोठे ऋषी महर्षी वसिष्ठ होते, वामदेव होते. त्यांना सगळ्यांना प्रार्थना केली. ते म्हणले हरकत नाही, बरं जाऊ द्या. आणि ही सगळी युक्ती यांनीच सांगितली होती, वसिष्ठांनीच सांगितली होती की असं कर, म्हणजे तुला बरोबर सर पुढे चला असं म्हणल्यावर सगळ्या लोकांनी एकमेकांकडे बाहेर म्हणले, काय करायचं म्हणले, ज्या म्हणले याला शाप. शेवटी अगस्ती चिडले. अगस्ती तर काय समुद्र प्राशन करणारे, ते म्हणले काय रे इंद्रा, आम्हाला एकतर कामाला लावलं, आमचं काम हे नाही, आमचं मंत्र म्हणणं काम आहे, तुम्ही आम्हाला श्रमाचं काम लावलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गडबड करू लागले. तू सर्प सर्प म्हणतोस, तो तू देखील सर्प होशील आणि आत्ताच्या आत्ता तू पडशील. झालं, ताबडतोब याचा सर्प झाला आणि भेंडोळ खाली पडलं. त्याच्यातून पुढे मग हा यादव कुल पुढे निर्माण झाले. नहुषाचे 6 पुत्र पुढे ययाती वगैरे. याप्रमाणे त्यांच्या ब्रह्मर्षयो भेट्य हयमेधेन भारत. आणि मग तो अश्वमेधे महेंद्रेनं तो खाली पडल्यानंतर मग यांनी अश्वमेध यज्ञ केला इंद्रानी, आणि तो पुन्हा एकदा इंद्रपदावर स्थापित झाला. परीक्षितीने प्रश्न विचारला, महाराज सगळं ऐकलं मी चरित्र, पण मला एक प्रश्न पडला की हा एवढा भयानक राक्षस
मुक्ती पाहिजे आणि देवाच्या मुक्तीसाठी मी तरसतोय, असं कसं काय म्हणला? रजस तमस स्वभावस्य. खरं म्हणजे हे राक्षसांचे स्वभाव रजोगुणी तमोगुणी असे असतात, पापी असतात. नारायणे भगवती कथमासी दृढामती ही. मग नारायणाची आठवण याला मरताना कशी झाली? भगवंताची स्मृती अहो मोठमोठ्या लोकांना होत नाही देवाची आठवण, त्यांना कशी झाली? अहो मुमुक्षुणाम सहस्रेषु. अहो मुमुक्षु लोकांना सुद्धा हजारातून एखाद्याला देवाची आठवण होते, बाकी त्यांना होत नाही. मुक्तानाम सिद्धानाम नारायण परायण हा सुदुर्लभा प्रशांत आत्मा. खरे नारायण परायण जे आहेत, सिद्ध आहेत, मुक्त आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे अवघड आहे. पण मग अशा असताना वृत्रासुराला भगवंताची आठवण कशी झाली ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर सूत म्हणतात शौनकादिका हो, आणि शुकाचार्य म्हणतात परीक्षिते. ही कथा मी एकदा द्वैपायन म्हणजे माझ्या वडिलांकडून मी ऐकलेली, व्यासांच्याकडून मी ही कथा ऐकली, हा इतिहास ऐकला, तो इतिहास मी तुला सांगतो. द्वैपायन मुखान नारदा देवलादपी. नारद आणि देवल हे दोघ जण एकदा चित्रकेतू यांच्या घरी आले, राजगृहात आले. प्रमाणे करा. अंगिरानी त्यांना एक चरू दिला आणि त्वष्ट्याला हवन करायला सांगितलं. त्वष्ट्याला बरं का, म्हणजे संकेत पहा कसे, त्वष्ट्याकडून का जन्माला आला हा? त्वष्ट्याला हवन करायला सांगितलं आणि त्वष्ट्याकडून हवन केल्यानंतर मग त्याला एक पुत्र उत्पन्न झाला. त्वष्ट्यासाठी हवन केलं आणि त्वष्ट्याला हवन केल्यामुळं ज्याला पुत्र झाला तो यांच्या अर्थात पत्नीच्या उदरामध्ये गर्भ स्थापना झाली. आणि बघता बघता ही कृतद्युती मोठी दीप्तिमान दिसू लागली आणि सगळे लोक म्हणू लागले, हा आता बहुधा राणी गर्भवती झालेली दिसायली आणि काही 9 महिने परिपूर्ण झाले आणि राणी प्रसूत झाली इत्यादी. भगवान कृपाळू ब्रह्मण सुद्धा हा कृतद्युती प्रसूत झाली. प्रसूत झाल्याबरोबर काय आनंद झाला राजाला, सगळीकडे साखरपानं वाटली, हत्तीवरून मिरवणूक काढली, त्याप्रमाणे सर्वत्र मंगल वाद्य बाजू लागली, तोरणं लागले, चंदनाचे सडे टाकले. राजाने ब्राह्मणाला दान दक्षिणा दिली, सोनं दिलं, चांदी दिली, त्याप्रमाणे पशु दिले, गज दिले. ववर्ष कामन्ये शांपर्जन्य विदेहिना. काय आनंद झाला आणि जे राजा तिच्यामध्ये तल्लीन झाला. आता पुत्रवती झालेली कृतद्युती मोठी जी ज्येष्ठ होती ती, तिच्याबरोबर राजा 2-2 मिनिटाला राणीची उस्तपास करू लागला. काय काय नाही, बरं आहे का, चांगलं आहे का, काय खातेस, काय पितेस, मुलगा कसा आहे पाहत. त्याला राज्य कारभार देखील सुचेना, तो राणीच्याच त्या महालामध्ये असायचा. आणि बाकीच्या सगळ्या राण्या एकमेकीकडे बघू लागले. म्हणले काय ग राजा आजकाल येईच म्हणले आपल्याकडे, पाहिनं सुद्धा, अगो तिरप्या नजरेने सुद्धा पाहिना. अहो ती म्हणली आपली अवस्था एक म्हणली दासीसारखी आहे. अहो म्हणले दासी कशाची, दासी तरी राजाच्या तिथं काम करते, आपल्याला तेही काम करण्याची संधी नाही, दासीपेक्षाही आपली अवस्था वाईट आहे. अहो दासी निवतिरस्कृताम. आपल्या आणि आपली सपत्नी, आपली जी, आता मुलगा आपला आहे पण कोणत्या अर्थाने आपला आहे, आपल्या सवतीचा आहे, तो सवती तो काय आपला झाला का? मग ही सवती मत्सर सुरू झाला आणि धिक प्रजाम स्त्रियम पापाम. आणि जो सवती मत्सर इतका वाढला, म्हणले काय करावं.
म्हणजे काही नाही, मग आपण सारखे करीत येतात काळ वेगळ्या अर्थाने आपल्यासारखंच करून टाकू म्हणले हिला. म्हणले काय, हिला सुद्धा पुत्र नकोच. पुत्रामुळे ही एवढी शेफारली का? पुत्रामुळे राजा तिचं एवढं उस्तपास्त करतो का? आपण हा पुत्रच ठार करू. म्हणून हिने सगळ्यांनी ठरवलं आणि एके दिवशी या दासीनं मुलाला उचललं, नवधू घातलं आणि पाळण्यात टाकलं. आणि राणी बसली. दासी तिच्या कामाला गेली आणि थोड्या वेळाने राणीला आठवण झाली. म्हणजे अरे बऱ्याच वेळ झाला, अजून मुलगा उठला नाही, त्याची भुकेची वेळ झाली. उठव ग म्हणे, माझ्या मुलाला उठव, झोपला असेल तर त्याला उठव, भुकेची वेळ झाली त्याची. तर दासी जवळ गेल्याबरोबर दासीनं पाहिलं आणि एकदम रडू लागली दासी. काय झालं म्हणले, अहो काय नाही, पुत्र मानय मे भद्रे, पुत्र घेऊन ये म्हणून सांगितलं तर एकदम डोळे मात्र पांढरे केलेले, डोळे पांढरे केलेले होते, डोळे बाहेर आले होते. सा शयान दृष्ट्वा चोत्तार लोचनम प्राणेंद्रियात्मभिस्त्यक्तम हतास्मीत्यपविधी. अरे अरे अरे, पाहिल्याबरोबर ही दासी मोठ्याने ओरडली, राणी वसाहेब, राणी साहेब या ना, बघा ना मुलगा. पाहिलं तर काय, तोंडातून फेस आलेला, डोळे बाहेर आलेले आणि मृतवत. अहो काहीच नाही म्हणले. काय हलवलं? काही नाही म्हणले. अरे अरे अरे, जे राणी मूर्छित पडली, त्या दुःखाच्या आवेगाने मूर्छितच पडली ती. श्रुत्वा मृतम पुत्र मलक्षांतकम, राजाच्या कानावरती वार्ता गेली, राणी मूर्छित. अघटित घटना घडली. पपात बालस्य पाद मुले, राजा आला, रडू लागला. हा एकदा हे अंगिरा आणि नारद त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर ज्ञात्वांगिरा नाम, त्यांना कळालं हा पुत्र गेला. हे त्यांना कळाल्याबरोबर ते आले. ज्ञात्वांगिरा नाम मुनिराज जगाम स नारद. आल्याबरोबर राजाने विचारलं, महाराज आपण कोण? अरे मला आपण कोण विचारतोस? मी तुला पुत्र दिला, आम्ही नारद आहेत, आम्ही अंगिरा आहेत. हा 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 हा, बरं झालं म्हणले तुम्ही आलात का, योग्य झालं. अहो पहा ना, हा पुत्र ठार झाला, पुत्र मृत झाला. तुम्ही पुत्र दिला खरा, पण तो काही काळ जिवंत राहिला, तो ठार झाला, त्याला पुन्हा एकदा जिवंत करा. ते म्हणले नाही हो, तुझ्या नशिबात पुत्र नाही, जेवढं होतं तेवढं झालं. नाही 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 म्हणले, असं नाही, तुम्ही आलात तर काही नाही, काहीतरी आमचं कल्याण करा, आमच्या दुःखावर हाच उपाय आहे. ते म्हणले अरे नाही राजा, हे सगळं शेवटी देवाच्या हातात आहे, दैवाच्या हातात आहे, काळाच्या हातात आहे, माणसाच्या हातात काही नाही. यथा धानासु वैधाना भवंती न भवंतीच. शेवटी काळ माणसाला जवळ आणतो आणि काळच माणसाला दूर नेतो. एक लाट तोडी दोघा म्हटल्याप्रमाणे एवं भूतेषु भूतानी. नाही म्हणे, असं नाही, त्याला जिवंत करा. असं म्हणल्याबरोबर अंगिरा म्हणले अरे पोरा. नारद म्हणले अरे, हातात पाणी घेतलं, प्रमृज पाणीना वक्त्र, हातात पाणी घेतलं आणि एकदम त्याच्यावरती टाकलं. उठ रे उठ, असं म्हणल्याबरोबर मुला उठ म्हणलं की तो उठला. हे बघ ना, तुझी आई रडायला लागली, तुझे बाप रडायला लागलेत. आणि तो म्हणला कोण आई, कोण आई? म्हणले अहो हिने काय, यांनी तर आम्हाला विष दिलं म्हणले. ह्या माझ्या आई कशाच्या? म्हणजे हा सगळ्या पांढऱ्या फटक पडल्या. विष दिलं की उघड झालं ना, तिथं सिद्ध झालं, मुलगाच बोलला मला यांनीच विष दिलं म्हणजे मला आई म्हणता का तुम्ही? ही आई नाहीये, अहंते पुत्र कामस्य. या ठिकाणी यांनी आम्हाला विष दिलं आणि तुम्ही आई आणि वडील कोणाला म्हणता? एवं दारा ग्रहायायो, ते म्हणतात
की तुम्ही याला वडील म्हणतात, त्यांना आई म्हणतात, आणि हे आई वडील तुमची वाट पाहत. कोणत्या जन्माच्या आई वडिलासाठी मी थांबू सांगा? अहो, दर जन्मात आई आहे, वडील आहे, भाऊ आहेत, बहिणी आहेत, दर जन्मात आहेत. कोणाकोणासाठी मी थांबू? ज्याप्रमाणे माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो, नोट असते 100ची, जोपर्यंत आपल्या खिशात असते तोपर्यंत ती आपली, पण आपण दुकानदाराला झाले की दुकानदाराची. आपण दुकानदाराला दिली, त्याच्याकडून वस्तू घेतली आणि घरी आलो, आणि नंतर कळालं की ते दुकान लुटलं गेलं आणि सगळे पैसे गेले. तुम्हाला दुःख होईल का? नाही. अहो, माझे पैसेच नव्हते, माझं दुकानही नव्हतं. नाही नाही, तुम्ही दिलेले पैसे दुकानदाराचे हरवले, मला काय करायचे? आपल्याला दुःख होणार नाही. ते पैसे जोपर्यंत आपल्या जवळ आहेत तोपर्यंत आपले आहेत. म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे धन, द्रव्य किंवा वस्तू पण्यादिनी, पणी म्हणजे विनिमयाचं साधन, जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत ते आपलं आहे, परंतु एकदा ते दुसरीकडे गेलं की ते लोकांचं होतं. म्हणून आता याच्या जीवात्मन पशभद्रन ते म्हणतात, जीव म्हणतो यथा वस्तूने पण्याने हेमादिनी तत्व सदा पर्यंती नरेश विवा जीवो जनुष करतो. वेगवेगळ्या योनीमध्ये जीव फिरत राहतो. तेव्हा मला कोणासाठी थांबायचं नाही ना. कशा ते प्रिय कष्ट ना प्रिय परो पिवा. मला कुणी प्रियही नाही, कुणी अप्रियही नाही. मला कोणाबद्दल काही घ्यायचं द्यायचं नाही. आणि बालग्न प्रेडित असतं तर यांनी तर आम्हाला मारलं म्हणे. असं म्हणल्याबरोबर त्या लाजल्या सगळ्या स्त्रिया, आणि बालहत्या व्रतम चेरूर ब्रह्मण निरूपितम. ठीक आहे. आणि हा जीव निघून गेला. मग कोणासाठी थांबणार नाही, मी गेला. सगळं राजाने पाहिलं. मग राजाला या ठिकाणी त्यांनी उपदेश दिला. नारद आणि अंगिरा यांनी जो उपदेश दिलाय, ज्या विद्येचा उपदेश दिला, त्या चित्रकेतूला जो उपदेश दिला तो मोठा श्रेष्ठ दर्जाचा उपदेश आहे. आणि त्या उपदेशाने मंत्रोपनिषदम प्रतिच्छ, त्याला मंत्रोपनिषद असं म्हणतात. ज्यांनी शेष प्रसन्न होतील अशा प्रकारचा उपदेश दिला. आणि याप्रमाणे ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांनी बालहत्या केल्यामुळे त्यांना राजाने हकलून दिलं घरातून. त्या निघून गेल्या शेवटी आणि कुठेतरी जाऊन त्या ठार झाल्या. त्यानंतर ग्रहांधकूप निष्क्रांता, ग्रहांधकूपामध्ये त्यांना सोडलं. अंधकूपात एक आडात फेकून दिलं. सरह पंका दिवस द्विपाह असं वर्णन केलंय त्यांनी. आणि मग कालिंद्यात विधिवत स्नात्वा, नंतर कालिंदी स्नान केलं, शांत राहिला, आणि नंतर भगवंताची प्रार्थना केली. आणि तिथून शेषनारायणाकडे गेला. शेषनारायणाची प्रार्थना केली. मृणाल गौरम क्षितिवासम स्फुरत. आणि शेषनारायणाकडून त्याला विमान मिळालं. तो गंधर्व झाला. गंधर्व रूप त्याला प्राप्त झालं. आणि गंधर्व रूप प्राप्त झाला, सिद्ध झाला. जन नारदांगिरोभ्यमते वेळतम मेनुशासनम, त्यांना सिद्धप्रत प्राप्त झालं. तो सिद्ध झाला. आणि फिरत 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 एका विमानाने फिरता फिरता आकाश मार्गाने तो कैलास पर्वतावर आला. कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती बसलेले दिसले. सगळे बसले होते, नारद, तुंबरू वगैरे सगळे. आणि हा गेल्याबरोबर तो गेल्या क्षणीच पार्वतीला आणि शंकराला बोलू लागला. का हो म्हणले, तुम्ही सगळ्या लोकांना मार्गदर्शक आहेत, तुम्ही गुरु आहेत सगळ्यांचे, आणि तुम्ही असे बसता एकमेकाला लिंगट देऊन. अस्मद विधानाम दुष्टानाम निर्लज्जानाम चे प्रकृत. निर्लज्ज आहेत का म्हणले तुम्ही? बाकीच्यांना काय तुम्हाला लोक तुमच्याकडून काही धडा घेतील? तुम्ही जर असा अंगीकृत्यम स्त्रियम चास्ते गतरी प्राकृतो यथा. गतरी म्हणजे लज्जा. प्राकृतो यथा, सामान्य माणसं सुद्धा असं बसत नाहीत म्हणजे, तसे तुम्ही बसलात. आणि सगळे बसलेत म्हणले. त्या नारद आहेत, तुंबरू आहेत, महर्षी आहेत, राजर्षी आहेत, देवर्षी आहेत, आणि न कुमारो. बाकी कुणी तुम्हाला बोलणार नाही म्हणले. कुमार म्हणजे हे 4 जण, सनक सनंदनादी, ते तुम्हाला बोलले नाहीत. ते बोलणार नाहीत. भृगू बोलणार नाहीत, नारद बोलणार नाहीत, कपिल बोलणार नाहीत, मनु बोलणार नाहीत. पण मी बोलतो म्हणले. मी काय कोणाला घाबरतो का? मी नाही घाबरत कोणाला. असं म्हणल्याबरोबर पार्वती म्हणली, का रे, तुला हे सगळे बसलेले ज्यांना काही वाईट वाटलं नाही, यांना त्याच्यामध्ये काही अनैतिक वाटलं नाही, आणि तू मात्र मला नीतिमत्ता शिकवतो. जर तुझ्या डोक्यामध्ये अशी अनिती असेल तर तू राक्षस होशील. जा, पापी यसिम योनी मासुरी याही दुर्मते, तुला एका राक्षसी योनीमध्ये पडावं लागेल. अशी शाप मिळाले होतो. म्हणला, बाईसाहेब, देवी, शाप स्वीकारला. मला काही नाही शापाचं. मला नरकही सारखं आहे, स्वर्गही सारखं आहे, सगळंच सारखं आहे. पण मला उशाप द्या.
म्हणले काय, मृत्यू समयी मला देवाची आठवण व्हावी, मला देवाचा विसर पडू नये एवढं मला. असं म्हणल्यानंतर शंकर म्हणतात, पार्वती बघितलं का स्वर्ग नरक कोवा, सुख आणि दुःख मी समान मानतो, नरक आणि स्वर्ग समान मानतो, मला काही वाटत नाही, मी तुमचा शाप स्वीकारला, मला तेवढा उशाप मात्र द्या. असं म्हणल्यावर त्यांनी उशाप दिला आणि तो निघून गेले. आणि हे जे आहेत तेच म्हणजे हा जो चित्रकेतू आहे, जो शापित झाला तोच इथे त्वष्ट्याच्या यज्ञातून जन्माला आला वृत्रासूर, म्हणून त्याला शेवटी ही भगवंताची भक्ती करण्याची इच्छा झाली आणि तो मुक्त झाला. असा ही कथा या ठिकाणी सांगितली. त्यानंतर पुढे इंद्रानी कशा पद्धतीने या 49 अशा प्रकारचे हे पुत्र, दितीने जे व्रत केलं होतं ते तिला इंद्राला मारणारा पुत्र निर्माण व्हायचा होता, परंतु शेवटी इंद्राला हे कळालं आणि इंद्राने तिच्या पोटात प्रवेश केला आणि मरुद्गण 7 49 मरुद्गण निर्माण झाले आणि मरुद्गणासह इंद्र बाहेर पडला. आणि मग मात्र दितीला आश्चर्य वाटलं. ती म्हणली, असं कसं काय झालं? मग तो म्हणला, अभय असेल तर सांगतो. मग सांगितलं की तू मला मारणारा पुत्र जन्माला घालावा म्हणून व्रत केलंस, पण व्रत छिद्र मी पाहिलं. एकदा तू झोपली होतीस आणि त्यावेळेला उठलीस, पाय न धुता आलेली होतीस आणि तिथं व्रत छिद्रामध्ये मी स्वीकारलं आणि तो तुझ्या पोटामध्ये शिरून त्यांना मारलं, पण हे मेले नाहीत. आधी यांचे 7 तुकडे केले पण तरी मेले नाहीत, मग 7 49 केले तरी मेले नाहीत आणि मग जन्माला आले. आणि हे आता माझे पार्षद गण म्हणून मरुद्गण जे आहेत, वारं पाऊस आणणारे ते मरुद्गण 49 आहेत, ते इंद्राबरोबर निघून गेले. आता या ठिकाणी हा 6ठ स्कंद संपला. आता उद्यापासून 7म स्कंदाला आपण प्रारंभ करू. हरे नमः. उद्या मात्र 8 वाजता पोथी राहील. हरे नमः. पुंडली कवलते हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.